सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदार यादीत पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत नांदगाव विधानसभा मतदारसंघातील मृत्युमुखी पडलेल्या 9,000 जणांची नावं पडताळणी पूर्ण झाल्यावर यादीतून वगळण्यात आली आहेत। तसंच दुबारा आणि बोगस नावं ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच वगळण्यात येतील। तांत्रिक त्रुटी किंवा अनावधानाने काही नावं वगळली गेल्यास पात्र मतदारांचा विहित नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा समावेश करण्यात येईल। त्यामुळे सर्व नागरिकांनी मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेस सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नांदगाव इथं आयोजित बैठकीत केलं आहे। मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचा वेग आणि व्याप्ती वाढावी तसंच नांदगाव इथं होणाऱ्या महाराजस्व अभियान शिबिरासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिथल्या शासकीय विश्रामगृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रांताधिकारी तहसीलदार सुनील सैदाने, नगरपरिषद, महसूल, पंचायत समिती विभागाचे आणि BLO उपस्थित होते। बैठकीत सूचना देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व BLO आणि प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी मतदारांची अचूक माहिती घेऊन फॉर्म भरून घ्यायचे आहेत। एकही मतदार या मोहिमेतून वंचित राहणार नाही याची दक्षता बाळगावी असं सांगितलंय। महाराजस्व अभियान राबवताना तालुक्यातील दिव्यांग, सामाजिक, आर्थिक, विधवा, परितक्त्या, अतिमागास आदी खऱ्या अर्थानं लाभार्थी असणाऱ्या गरजूंपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे। शिबिरापर्यंत पोहोचण्यासाठी गावागावात, वस्त्यांवर जागरूकता मोहीम राबवा। त्यांना आवश्यक कागदपत्रे घेऊन शिबिरात बोलवा। शिबिरापर्यंत पोहोचलेल्या नागरिकांना फक्त योजनांची माहिती सांगू नका, ते पात्र ठरणाऱ्या सर्व योजनांचे अर्ज तिथेच भरून घ्या। त्यासाठी आवश्यक असणारी संसाधने, इंटरनेट सेवा, झेरॉक्स मशीन, कम्प्युटर आदी सुविधा अभियानात उपलब्ध करून द्या। शासनानं लागू केलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। आपण चांगले आहोत आणि जिल्ह्याच्या तुलनेमध्ये पण आपण चांगले आहोत आणि आता जो उर्वरित जो शिल्लक आहे ते पुढच्या 2-4 दिवसामध्ये, 1 आठवड्यामध्ये मॅक्सिमम पूर्ण होऊन जातं आणि सगळ्यांना यंत्रणाला पूर्ण स्ट्रिक्टली सूचना देऊन त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहू नये, अचूकपणे व्हावा, कुठलेही मतदार कुठल्याही परिस्थितीमध्ये सुटू नये, ही आपली विशेष जबाबदारी आहे। त्या जबाबदारी आपण या ठिकाणी पार पाडण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहोत। SIR मध्ये काय काय गोष्टी करावा जेणेकरून SIR अचूकपणे व्हावा, म्हणजे एक तो आहे लवकर पूर्ण करणे। भारत निवडणूक आयोगाने आपल्याला पुरेसा वेळ दिलेला आहे 8 ऑगस्टपर्यंत, परंतु आपला उद्देश आहे की ते लवकर पूर्ण होणं पाहिजे। लवकर पूर्ण झालं तर आपल्या लेवलवर काही चूक। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नांदगाव।